आपण चाललो आहोत. तर आम्ही चाललो आहे शेगावला. वैभवसोबत चाललो आहे, वैभवच्या फॅमिलीसोबत शेगावला. खूप अशी मजा येणार आहे. आणि चला आपण कोकण सोडून कुठेतरी विदर्भात चाललो. चांगलं कल्चर नेचर पाहूया कसं आहे. आणि गजानन महाराजांचं दर्शनसुद्धा घेऊ. काय वैभव बरोबर ना? आणि वैभव आपल्याला सांगणार आहे की काय काय मजा येणार आहे तिकडे. हा वैभव, तरीच्या कोकणमधून तुम्ही जाणार आहे विदर्भामध्ये. विदर्भाची पंढरी म्हणून तिची ओळख आहे. तशी जी आमची गजानन माहुली म्हणजे शेगाव, त्या नगरीचं आणि तिकडचं शिस्तप्रियतेचं तुम्हाला एक अनुभव आणि तिकडचं तुम्हाला ते दर्शन आम्ही घडवून आणू आहे. तिथे तुम्ही जरूर आनंद घ्या. तर या आहे वैभवच्या मम्मी आणि हा आपण ओळखतोच काय शुभम. शुभम आपल्यासोबत आहे, वैभवचा भाव. आणि आता आपण जात आहोत शेगाव. तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहोत दादर स्टेशनला. आणि आता गाडी आहे आपली 3 वाजताची. तर 3 वाजताची गाडी पकडूया. शुभम आणि काकींना तिथेच प्लॅटफॉर्मवरती बसवलं आहे. आणि वैभवला काहीतरी शॉपिंग करायची होती, त्याच्यामुळे आपण आलो होतो या ठिकाणी. चला आता वेट अँड वॉचची भूमिका आहे या ठिकाणी. आणि आपला प्लॅटफॉर्म नंबर हा आहे ना, या दिशेला आपण जायचं आहे. शिड्या उतरतो आणि वैभवचे काका पण आहेत तिकडे. तर मित्रांनो आता आपली गाडी येत आहे आणि आता गाडीत चढण्याची आमची धावपळ होणार आहे थोडीशी. गाडी आलेली ही आमची आणि हे डब्बा S12 म्हणून आता डब्बा आहे. गाडी थांबते त्यानंतर आतमध्ये चढू. ते आले आता आतमध्ये चला. तर वैभवने आपली रिझर्वेशन आधीच काढलेली. काय शुभम बरोबर ना? तर आम्ही आता चढतोय गाडीमध्ये आणि आतमध्ये गेलो आहे या ठिकाणी. अशा प्रकारची काहीतरी गाडी आपली. आणि आपला आता कंपार्टमेंट आणि सीट शोधावे लागेल. कसं आहे तुमची भेटली? हा भेटली याच्या खाली ठेव ना, ती इकडे ठेवू शकतो. हा बाई इथेच ठेवलं. 30 आणि 32 आमची भेटली. चला तुमची नंबर किती आता आहे? आम्ही दुसरी आमची सीट शोधतो. तर आता आपण सीट शोधूया आपली. तर फायनली आपल्याला सीट भेटली या ठिकाणी आपली. वैभवनी शोधून काढली. सर्चिंग मॅन, थँक्स टू वैभव. तर मित्रांनो आता आपण आलोय कुठे वैभव? आसनगाव स्टेशन. आसनगाव. आणि गाडी कुठे थांबणार आहे? इगतपुरीच्या अगोदर कसारा स्टेशन तिथे थांबतो. अच्छा, कसारा नंतर इगतपुरी. कसारानंतर इगतपुरी. कसाराचे आपल्याला डोंगर वगैरे पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो तिकडे पुढे आहे मुंबई नाशिक महामार्ग. हे बघा दिसेलच. आता जवळ गेल्यावर आपली गाडी त्या हायवेच्या खालून जाणार आणि हायवे आपल्यावरून जाणार आहे. हे बघा मस्त असा हा हायवे आहे. हा अजून टाकतात दुसरा. तर मित्रांनो आता आपण पोचलो कसारा स्टेशनला. आणि कसारा स्टेशनला बघा असा व्ह्यू आहे. काय वाटलं कसारा स्टेशनचा फायदा काय झाला मुंबईसाठी? मेन जमशेद टाटांनी काय फायदा करून दिला आहे? काय आपल्या मुंबईला इलेक्ट्रिसिटी पोहोचवण्याचं पहिलं काम कसारा घाटातल्या पाईपलाईननी केलं. हो का? त्याचं इन्व्हेन्शन केलं जमशेदजी टाटा. इंग्रजांना तेव्हा इथे वाढत चाललेल्या वसाहतीनं वीज पुरवठा करता येत नव्हता. मग जमशेदजी टाटांनी इथे मोठ्या मोठ्या पाईपलाईन टाकल्या. आणि या पाईपलाईनमधून जेव्हा पावसातली पाणी व्हायचं ते एका टर्बाईनमध्ये एका होलमध्ये त्यांनी जमा केलं आणि त्याच्यापासून वीज निर्मिती करून ती मुंबईला तेव्हा त्या काळी दिली. त्यामुळे मुंबईला वीज आली. असं या कसारा घाटाचं महत्त्व आहे. आता आम्ही शेंगा घेतल्या काकींकडनं आणि आता आम्ही खाऊ. कशा खाशील जाऊ खाऊन दाखव नाही सांगू काकी. तर आपल्याला एक मित्र भेटला आणि आपले पासून लगेच सबस्क्रायबर पण केला. काय नाव बोलशील? आकाश उगले. खूप चांगला मित्र भेटला आपल्याला ट्रेनमध्ये. चला आणि त्याचा निरोप घेऊया. आता तो आतला गाडी आपली सुटणार आहे आणि दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाणार आहे. चल थँक्यू. वैभव किती शेंगा खाशील? किती खाशील? एकटाच खातोयस तू.
मगाचपासून एकटाच शेंगा खातोय. मला काय ऑफर करा नाही. त्याच्या हातातच दोन पुड्या घेतलेल्या, दोन्ही पुड्या त्याच्या हातात आहे आणि एकटाच खातोय. शेंगा आणि त्या पण भाजलेल्या खायची मजाच वेगळी. अच्छा हमको सिखा रिया है. तर मित्रांनो आता आपण आलो सबवेमध्ये. बघा आपल्याला अजून 2 ते 4 तयार केलेले आहेत आणि वैशिष्ट्य मानावं लागेल रेल्वे कर्मचाऱ्यांचं. तर काका तुम्ही कुठून आहात? इगतपुरी. इगतपुरीवर ना? आणि अपडाऊन करतात? हो रोज अपडाऊन करतो. रोज अपडाऊन? हो कल्याणला ड्युटीला आहे. कल्याणला ड्युटीला आहात. कल्याणवरून इगतपुरीला रोज अपडाऊन. सकाळी किती वाजता निघता तुम्ही? सकाळी आम्ही 7 वाजता निघतो. अच्छा. हां 9 वाजेपर्यंत तिथे पोहोचतो आणि काम उरकून मग कुठलीही गाडी पकडून आम्ही संध्याकाळी. खूप छान प्रकारे आम्हाला दाखवलं इकडचं. आम्ही नवीन आहोत आणि आपल्याला काय माहिती नाही, पण काकांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सांगितलं याबद्दल. तर काकांचे खूप खूप आभार. आता आम्ही पोचलो इगतपुरी स्टेशनला आणि आता आम्ही सर्च करतो नाश्त्यासाठी. आणि वैभव आहेत आणि काकासुद्धा आहेत आणि आता आम्ही नाश्ता शोधतोय. काय काका? चहा घेतो ना तू पण? हा चहा घेणार, थांबा. अशी काहीतरी चाय सर्विंग चालू आहे या ठिकाणी. तू घे ना चहा. आता आमची ही चहा आलेली आहे. चांगली आहे का वैभव? कशी आहे? मित्रांनो आता चहा आपला झाला. आता आतमध्ये जाण्याची तयारी करावी लागेल. आता बघूया. आपण अजून पोचलो पण नाहीत, नाशिकला सुद्धा नाही पोचलो. लेस बरोबरच आहेत. आपला निलेश बाईकर आता हे दुसऱ्या शूची लेस कशी बरोबर करायची ते शिकवणार आपल्याला. हे बघा वैभवने कामाला लावलंय आणि त्याच्याकडनं मी या कामाचे पैसे घेतो. चार्जेस चालेल. काही फ्री नाहीये, काही फ्री नाहीये. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. तर मित्रांनो आता आमची वेळ झाली आहे, 7 वाजलेत आणि जेवणाची सोय चालू आहे इकडे. हे बघा तुम्ही बघू शकता खाली कशी जेवणाची सोय चालू आहे. आणि वैभव आमचा प्लेट डिस्ट्रीब्यूट करते सगळ्यांनी. काकीने घरून, काकी काय बनवून आणलात घरून? पनीरची भाजी. आणि या भावाने पण आपल्या आणलेला आहे डब्बा. तू काय आणलंस? आणलंय पुरी आणली, छोलापुरी, छोलेपुरी आणले त्याने. आणि आता बेत आहे मल्टिपल असे फूड आपल्याला ट्राय करायला भेटणार आहेत. चला ट्रेनमध्ये जेवणाची सोय. आणि असे आम्ही पेपर हातरले ते बघा इकडे बघा. चपाती आहे आमच्याकडे सध्या, द्या घे घेऊन ठेवतो. तर मित्रांनो आता आमचं इथे जेवण चालू आहे. काय वैभव काय सांगशील? अप्रतिम असं आहे ना? अप्रतिम असं पनीरचे 2 आयटम आहेत, छोले बटाटा आणि पुरी. पनीरमध्ये मस्त चिकनचे डिशेस मिक्स केले. शुभम बाया कुठनं सांगते आपल्याला. मस्त पनीरची भाजी झालेली आहे, चाटण्यात मस्त छोले. हा 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 मजा आहे. क्या बात आहे, मजा आ गया. तर आम्ही आता हे बेत संपवतो आणि नंतर मग तुम्हाला भेटतो. आताच आमचं डिनर संपलं आणि आता आम्ही झोपतोय. आणि आपली गाडी ही रात्री 12:30ला पोचेल. नंतर आपल्याला पूर्ण जागरणच करायचं आहे आणि नंतर मग आपल्या स्टेशन आल्यावरती आपण गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. खूप सावतर. एवढी थंडी आहे? हे बघा असा फिरेन मी.
बघू ना किती वेळ असा ठेवतो ते. अभी तो स्टार्ट हुआ है ऐसा बोल रहा है, शुभम बोल रहा है ना ऐसा स्टार्ट हुआ है, लेकिन वो दिख नहीं रहा है अंधेरे में हो. आणि आता आपण पोचत आहोत शेगावला. आणि इथनं आपण आता कसं जायचं आहे? आता आपण इथे उतरणार, हां त्याच्यानंतर इथे बसची सेवा असते. अच्छा बसने. अच्छा ती बसने आपण कुठपर्यंत जायचं? मंदिरापर्यंत, निवासपर्यंत भक्त निवासपर्यंत. ओके काढू. अंकल आराम से आना. वैभव अंकल आराम से आना. फायनली आपण पोचलो शेगावला मित्रांनो. बघा अशी कैसे आहे आणि खूप सारी पब्लिक उतरली आहे या ठिकाणी. तर आता आम्ही बसलोय टमटममध्ये. दिसतोय का मित्रांनो तुम्हाला? अंधार खूप आहे, लो लाईट आहे. आता आम्हाला टमटम भेटलं आणि हे आम्हाला मंदिरापर्यंत सोडेल. बरोबर ना बाबा? तर आत्ताच आम्ही पोचतोय मंदिराजवळ. बघा अशी काहीशी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे या ठिकाणी. आणि पोचलोय आणि इथं लोकांची अशी गर्दी, अथांग गर्दी झाली आहे जमा. आणि हा मंदिराकडचा रस्ता आहे. जशी काही जत्राच लागली आहे. जशी काही जत्राच लागली. काय बघा इथे कचोरी बनली जाते मित्रांनो. खूप अशी लोकांची महिला आहे. आणि हा आहे आपला गेस्ट हाऊस. हा बघा तर अशा प्रकारची लाईन आहे मित्रांनो. ही बघा लावलं आपल्यासोबत. नाही तू थांब बाहेर येत आहे मी. चला इथे चालतं, इथे शूटिंग चालतं. चालतं ना. असा हा गाभारा आहे त्रिमुखांचा. चप्पलचं स्टँड. सॉरी साईज चप्पल स्टँड इथे. हे बघा अशा प्रकारचं. आणि इकडे चप्पल स्टँड आहे, पण आम्ही चप्पल घातलेली नाही आहे. चप्पल आम्ही घरी रूमवरतीच ठेवून आलो. आज हा टोकन आहे राहुलचा. सावकाश सावकाश. अरे आता आपण आहोत लाईनीमध्ये. खूप अशी लाईन आहे आणि बघूया आता किती उशीर लागतो आपल्याला. आता अर्धा तास लागतो. अशा प्रकारची लाईन असते आणि सिटिंग अरेंजमेंट आहे बघा. लाईनीमध्ये सिटिंग अरेंजमेंट आहे म्हणजे पब्लिकला थकायला नको. जय गजानन महाराजांची जी समाधी तिकडे आहे आणि हा गाभारा आहे आणि आम्ही आहोत लाईनीमध्ये. हे बघा अशी एवढी मोठी भली मोठी लाईन आहे. दर्शन घेऊन आलो आणि खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं आपलं. का आशिष बरोबर ना? आणि मस्त दर्शन झालं. तिथं आता थोडं बघूया काय काय बघता येईल असं.
ही आहे शेगावची गर्दी. महाराजाच्या दर्शनाला आलेली एवढी सगळी पब्लिक बघा, किती सारी पब्लिक आहे. तर आता आम्ही आलो आहोत चहा पियाला आलो आता आम्ही. आता कचोरी नको, तर शेगावची कचोरी काल ट्राय केली, व्हिडिओ नाही बनवू शकलो कारण कॅमेरा नव्हता आणलेला सोबत. आतल्या बाजून चल शिव आम्हाला रस्ता दाखवतोय कुठून जायचं चहा पियाला. आणि सगळीची गर्दी आहे इकडे बघा. इनसाईड जातोय शॉपच्या आतमध्ये दादा आपल्याला दाखवतात कशी म्हणजे गोळे बनवले ते बघा. अरे मसाला आहे कचोरीचा आणि अशा प्रकारे ते टाकतात. पीठ लावून तर रेडी टाकायसाठी बघा असं लाटून टाकली. किती फास्ट वर्क आहे बघा. दादा एवढी दररोज गर्दी असते काय? दररोज एवढीच गर्दी असते? दर्शनाला येणारे भाविक दररोज एवढेच असतात बोलतात ते बघा. ही गर्दी किती आहे. दररोज एवढ्याच त्यांना पोचणे काम करावं लागतं, बरोबर ना दादा? एवढं मगाशी एक कप खाली झाला. आता आपल्या गरमागरम कचोऱ्या निघालेल्या आहेत कढाईमधून. किती साऱ्या कचोऱ्या. कुठे आला? महाप्रसाद झाला चालू सगळे बघा. एवढी अथांग गर्दी आहे. मंदिरामध्ये गर्दी बघा मित्रांनो किती आहे. ही बघा मंदिरामध्ये गर्दी आहे. अरे इथे शूज रॅक आहेत बघा किती सारे. आणि एवढ्या सगळ्या भाविकांचे या ठिकाणी पादस्थानांनी ठेवले. तर महाप्रसादासाठी एवढी मोठी लाईन लागलेली आहे बघा या ठिकाणी. एवढे आपली मंडळी सगळी पुढे आहे. काका वगैरे गर्दी अजून वाढत चालली आहे. अरे थँक्यू आणि हे बघा सबस्क्रायबर्स आपले. शुभम लाईनीमध्ये उभा राहून मजा येते का? अशा प्रकारे प्रसादाची सोय केलेली आहे याच ठिकाणी भाविकांची संस्थेमार्फत. हे बघा आणि हा बाहेरचा नजारा. तर आपली प्लेट या ठिकाणी आलेली आहे हे बघा. आणि आता आपण बसूया. आपला ग्रुप कुठे गेला सगळा? आणि अशा प्रकारे सगळे भाविक बसलेले आहेत. आणि शुभम कसा आहे प्रसाद? अप्रतिम मित्रांनो, प्रसाद एकदम अप्रतिम आहे. आणि इथे म्हणजे
भाविकांच्या प्रसादाची सोय अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे, पाहू शकता. मित्रांनो, आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि अतिशय चांगल्या रीतीने आपलं दर्शन सफल संपूर्ण झालं. आणि आता आम्ही निरोप घेत आहे शेगावाचा. आणि जाता जाता तुम्हाला हे सांगेल, नक्की या शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला. अतिशय सुंदर, खूप छान वाटतं, तर नक्की या. तर मी निर्भयकर तुमची रजा घेतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.